वसई फूडला ना आम्ही सगळे नाईट आऊटला गेलेलो. विरारला नाही, नालासोपाऱ्याला नाईट आऊट करत होतो मित्राच्या घरी. आणि त्यातला एक फ्रेंड होता ना, तो स्मोक करायचा. तर ते दोघे जण गेले 220 घेऊन. त्यांना भेटली सिगरेट. सिगरेट पिऊन ते लोकं येत होते. आणि येताना ना ह्याला बाईक चालवताना ह्याला मिररमध्ये 20च्या दिसलं मागे येऊन कोणतरी बाई आहे. हा पटकन वळून त्याला सांगायला म्हणजे बघितलं आणि पटकन परत तो बाईक चालवतो आणि ह्याला सांगायला मागच्याला गेला तेवढ्यात त्याने बघितलं बाजूला तेवढ्याच स्पीडवर ती बाई धावते. लिटरली धावते. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. त्यांनी सांगितलेलं. आणि एक वसई फोर्टवालं पण होतं मला वाटतं. वसई फूडला ना आम्ही सगळे नाईट आऊटला गेलेलो. विरारला नाही, नालासोपाऱ्याला नाईट आऊट करत होतो मित्राच्या घरी. आणि त्यातला एक फ्रेंड होता ना, तो स्मोक करायचा. तर ते दोघे जण गेले 220 घेऊन. आम्ही बोललेलो कशाला जातोय? तो नाही नाही मला स्मोक पाहिजे. आणि तुला माहिती आहे स्मोकर लोकांचे तलप आली तर ते काही करतात. ते लोक शोधत शोधत त्या साईडला गेलेले. त्यांना सांगितले का नाही तिथे मिळेल, तिथे सायकलवाला असतो करून ते लोक तिथे गेले त्या साईडला फिरत फिरत. त्यांना भेटली सिगरेट. सिगरेट पिऊन ते लोक येत होते. आणि येताना ना ह्याला बाईक चालवताना ह्याला मिररमध्ये 20च्या दिसलं मागे येऊन कोणतरी बाई आहे. हा पटकन वळून त्याला सांगायला म्हणजे बघितलं आणि पटकन परत तो बाईक चालवतो आणि ह्याला सांगायला मागच्याला गेला तेवढ्यात त्याने बघितलं बाजूला तेवढ्याच स्पीडवर ती बाई धावते. लिटरली धावते. तो बोलतो ओमकार मी बाईक पळवली कशी कशी पळवली. आणि आम्ही बोलतो हे लोक सिगरेट घ्यायला गेले ती मस्करी करतायत, आलेच नाही. ते डायरेक्टली ते लोक दोघे देवाचं नाव घेऊन डायरेक्टली घरात पोचले. दोघे तो मित्र होता ना तो पण बोला मी तेरे ही घर पे रहता हूँ. आणि त्याला ताप भरला लिटरली. आणि मग मी फोन केला, मी आणि माझ्या मित्राने की फोन केला, म्हणलो कुठे आहात तुम्ही? हे उचललं नाही यांनी पहिले. नंतर मग परत फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही घरी आलो आहे माझ्या. बोला अरे घरी का गेलात? बोला आम्ही तुला नंतर सांगतो. आणि दुसरा होता जो चालू त्याला लिटरली तापात तो फणफणायला लागला. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी गेलो त्यांच्या. म्हणलं काय झालं बघूया. तेव्हा त्याने आम्हाला हे सगळं घडलेल्या गोष्टी सांगितल्या. आणि तो बोलतो ओमकार लिटरली ती बाई ना असं चेहरा पूर्ण जळलेला, असं केस असे विचित्र असे होते असं. आणि ती लिटरली आमच्या बाईकच्याच आणि मागच्याला दिसत नव्हते. हा पुढचा जो बाईक चालवतो तो बोलतो तुला दिसते का? हा बोलतो मला कोण नाही दिसत आहे. काय म्हणजे शिव्या घालवतो त्याला, काय क्यू इतने रात को चुद्या मारणार. तो लिटरली तो असं बोलला पागल है क्या, टाइम देख और ये रास्ता ऑलरेडी हॉन्टेड है और तू ये सब मुझे बता रहा है. आणि बोलतो मुझे दिख रहा है भाई, मुझे दिख रहा है, मैं बघा रहा हूँ, देख कुछ रहेगा तो. आणि त्यांनी पळत लिटरली 1.5 आठवडा तो तापात होता. नंतर मग देवाचं आणि त्यांनी केलं बहुतेक. वेरू साऊथ इंडियन होता. देवाचा आणि त्यांनी अंगारा आणि काहीतरी केलं आणि मग तो जरा झाला शांत. असं आहे. तो एक त्याच्याबरोबर जो घडलेला ना तो इन्सिडेंट त्यांनी सांगितलेला. असं आहे. दुसरं तो एक मलाडचं पण बोलणार होतं. मलाडचं ते ऑफिसमधलं झालेलं. मी ऑफिसचं नाव नाही घेईन. आमच्याच ऑफिसमध्ये जिथे मी काम करत होतो तिथे ना माझा मित्र होता ना तो नाईट शिफ्टला होता, अविनाश करून. ते लोकांना टोटल 6 जण होते. 3 आणि तिथे ना मध्ये एक पॉडकास्ट असतो WFMवाला. तर त्याच्यावरती लोक काम करत होते. त्याचं कॉलिंग नव्हतं, फक्त हे होतं म्हणजे एक्सेलवालं काम होतं. 3 जण या साईडला होतं आणि 3 जण या साईड. आणि मध्ये ना वे होता जायला यायला. हे लोक आपापली कामं करत आहेत. अचानक ना आहे ना असं फील झालं असं कोणतरी धावत गेलं आहे धडधड 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 करून. हे लोक बोलत आहेत की हँग कोण? हा अविनाश कसा माहिती तो UP साइड जातो. तो बोला ये क्या तुम लोग कर रहे हो, क्यों इतने रात को सता रहे हो, बैठने दो ना शांती से. आणि त्यातला एक झोपला काम करत करत. याला वाटलं की दुसरा कोणतरी आहे. तर त्याने त्याला नाव घेऊन त्याला हाक मारतोय. हा झोपलेला गार झोपलाय. तो बोला मी थोडा सोता हो. हा गार झोपला. परत काम करू ते परत असं कोणतरी पहिलं लेफ्ट टू राईट गेलं, मग राईट टू लेफ्ट परत पळत गेलं. मग कोण एवढं गेलं काय? बोला अरे मत करो रे, क्या तुम लोग का नखरा चल रहा है, काम करने दो शांती से. कारण हा नाईट करत होता अख्खा आठवडा. थोडा वेळ झाला आणि ह्या लोकांना वाटलं, इकडच्या लोकांना काय वाटलं हा तिकडच्या लोकांना बोलतोय त्या दोघांना. आणि हा बघतोय हे लोक तर काय नाही, एक झोपलाय
आणि एक बसलाय काम करतो. ह्याला वाटलं मागचे करतायत. नंतर ना परत जेव्हा आवाज आला ना, असं कोणतरी पळत गेलं. हा लिटरली वळून बघितलं. वळला आणि बोलला, अरे क्या तुम लोग बोल रहे हो कब से, समझ नहीं रहे क्या तुम लोग को. ये लोग बोले क्या हो गया तुझे. बोला अरे क्या कौन भाग रहा है कब से. तो ये लोग बोले अरे हम लोग को लग रहा है कि तेरे आजू बाजू वाले भाग रहे हैं और तू उनको बोल रहा है. बोले नहीं ये लोग तो बैठे और ये देखिए तो सोया है. बोले तो भाग कौन रहा है. सरळ 6 जण उठले, त्याला झोपले, त्याला उठवलं आणि सरळ बाहेर गेले. आणि सरळ त्यांनी नंतर त्यांच्या टीम लिडरला सांगलं नाईट शिफ्ट करेंगे नहीं, वर्क फ्रॉम होम करेंगे या कुछ तो देख लेंगे, नाईट शिफ्ट नहीं करेंगे अभी हम लोग. सरळ बोलले. तो एक इन्सिडेंट झालेला होता त्यांच्याबरोबर. सेम असाच ना माझा मामा जिथे कामाला आहे ना, त्याचाही एक इन्सिडेंट झालेला होता. ते कुठे आहे? सँटाक्रूजला आहे. मी नाव नाही घेईन, पण सँटाक्रूजला फेमस आहे. मी तुला नंतर सांगेन कोणती आहे ती. तो जिथे कामाला त्याला मी त्या दिवशीच मी गेलेलो ना, तेव्हा मी असंच बोलता बोलता आमचा विषय निघाला. तेव्हा त्याने मला सांगितलेलं की तो ना त्याचा मित्र होता गणेश करून, तो काम करत होता लायब्ररीत. आणि लायब्ररी ना तिकडची हॉन्टेड आहे. हां, आणि त्याला असं फील झालं की कोणतरी टाईप करते, टाईपरायटरने कोणतरी टाईप करते कधीपासून. हा बोलतो काय रात्रीचे टाईप करतायत हे ते. आणि नंतर तो बोलतो अरे जरा हळू कर, आवाज खूप येतो. आणि करत होते काम, तरी टक 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 करून काम चालूच होतं. नंतर लास्टला मामू आला. त्याला काय वाटलं माझा मामा आणि त्याचा एक मित्र आहे जो मागे बसून टाईप करतात असं. मामाने बाहेर आला आणि मामाने बाहेरून त्याला हाक मारली की अरे चल जायचं आहे घरी. सो ही वॉज लाईक तुम्ही लोक इकडे आहात. बोललं हां. मागे बघितलं तर मागे कोण नाही. सरळ तो उठला, बाहेर आला आणि निघाला. आणि नंतर मामाला आणि सगळ्यांना सांगितलं एक असं हे जो इन्सिडेंट आहे तो झाला. सेम त्याच लायब्ररीत ना मामा होता आणि मामाचा एक फ्रेंड होता. ते लोक काहीतरी काम करत होते रात्रीचेच, आणि दरवाजा बंद होता लायब्ररीचा. त्यांना लिटरली कळून त्या बाहेर ना असं कोणतरी चालतंय ना, असं लिटरली त्यांना असं चालताना दिसलं सावलीसोबत. असं आपण कोल्हापुरी घालून चालतो ना, असा आवाज येत होता. मामू बोलला आणि असं फेरी मारतंय कोणतरी, आणि लिटरली सावलीत. मामा बोलला माझी हिंमतच नाही होत की मी त्या दरवाजाकडे जाऊ. तेव्हा मग तो आवाज आणि बंद झाला. तेव्हा मग मी ओंकार निघालो आणि मी आलो घरी. पण बोललो मामू तुला माहिती आहे ती जागा हॉन्टेड आहे, मग तू का थांबलो. बोला अरे कामासाठी थांबावं लागतं. पण फेमस जागा आहे ती, सँटाक्रूजमध्ये वाकोल्याजवळच आहे ती जागा. मी तुला सांगेन नंतर. तो एक इन्सिडेंट झालेला होता. आणि तू शेवटची स्टोरी मला वाटतं तू नायगावची कोणती तरी स्टोरी सांगणार आहे. हां, नायगावची एक इन्सिडेंट असा होता की लॉकडाऊन नंतरचा होता तो. एक म्हणजे हायवेचा होता तो. तुला माहिती आहे नायगावला ट्रेनचा एक ट्रॅक आहे, म्हणजे असा क्रॉस होतो फ्रॉम पनवेलवरनं तो ट्रॅक येतो. तिकडे हा घडलेला इन्सिडेंट होता. आणि तिथे काय झालं माहिती आहे की हे माझे भावाचे मित्र आहेत ना, ज्याचं लग्न होतं पण मी तुला बोललो विरारवाला भाऊ, ते दोघे बाईकने येत होते. आणि अचानक असं त्यांना वाटलं कोणतरी समोर आलं पटकन असं, म्हणून त्यांनी ब्रेक मारला आणि ते पडले ना लिटरली. तर त्यांना म्हणजे उठायला जमलं नव्हतं. बाईकवरून ते पडले तर घासलं पूर्ण त्यांना. असं सावली आली आणि काय आलं काय माहिती. त्याला बाईक चालवणाऱ्याला कळलं नाही आणि मागे बसल्यावर तो मोबाईलमध्ये होता म्हणून त्यालाही कळलं नाही. तो उठले आणि मग पहिलं स्वतःला, नंतर त्यांनी सगळं हे केलं, नीट केलं. आणि त्याच्यानंतर मग त्या लोकांनी बाईकवर बसले, बाईक सुरू करतात, बाईक सुरूच नाही होत होती. मागून मग दुसरा एक बाईकवाला आला आणि त्याने विचारलं काय झालं तुम्हाला. तर बोलले माहीत नाही, अचानक एक कोणतरी आलं याला दिसलं म्हणून यांनी ब्रेक मारायला गेला. असं वाटलं आम्ही धडकलोय, पण बघतोय उठल्यावर कोण नव्हतं. उठल्यावर पडल्यावर उठून आपण बघतो ना कोण आहे काय, कोण पडलं. अख्ख्या त्या हायवेवरती कोणच नाही, लिटरली कोण नव्हतं. तो बोलला आम्ही आता बाईक सुरू करतो तर आमची बाईक सुरू होत नाही. तो माणूस सरळ बोलला जसे आहात ना चला. त्याने टो दिली बाईकला आणि घेऊन गेला थोडं पुढे घेऊन गेला. आणि त्याने सांगितलं कधीही काय झालं ना या जागेवर ना थांबू नका. त्या जागेवरती हे असे इन्सिडेंट खूप घडतात. आणि तुम्हाला दिसून असं कधी कोण पटकन दिसून येतं की असं क्रॉस करतं आणि आपल्याला धडकायला होतं.
असा तो एक इन्सिडेंट. आणि असे सगळे किस्से झालेले होते लाईफमध्ये. मजा आली भाई. मला म्हणजे तुला कसं वाटलं? जाम मस्त वाटलं आणि माझा फर्स्ट पॉडकास्ट होता. सो आणि मला म्हणजे तुझे जे पण व्हिडिओज आहेत म्हणजे मी म्हणजे मोस्ट ऑफ मी सगळे बघतोच. जे आता लोणावळ्याची स्टोरी तुम्ही रिसेंटली तीही मी बघतोय, हाफपेक्षा जास्त झालेली, तर तीही मी बघितली. म्हणजे मी कोणत्या आणि माझा भाऊ आहे स्वराज करून, तुला मी बोललो, तो आलेला. त्यांनी एक किस्सा सांगितलेला बघ तुला की तो रात्रीचा चालत येत होता, त्यांनी हुडी घातलेली होती आणि त्याला असं खेचलं गेलेलं. तर ते जे घर होतं ना ते माझ्या आजीचं घर होतं. जी माझी आजी ऑफ झाली ना, मी तुला सांगेल, ते माझ्या आजीचंच घर आहे. हां, तर त्याच्या थ्रू मी तुझा पॉडकास्ट बघायला लागलो. आणि ॲक्च्युली तुझा जे कन्सेप्ट आणि सगळे जे स्टोरीज असतात तुमचे मस्त. थँक्यू बाई, थँक्यू सो मच. आणि थँक्यू बाई सो मच फॉर कमिंग. मजा आली मला. मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट नक्की तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. ओमकारच्या गोष्टी कशा वाटल्या तेही सांगा. तुम्ही ओमकारलाही फॉलो करू शकता, जे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये असतील. डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि जर तुमचे स्टोरीज इंटरेस्टिंग असतील तर नक्कीच आपण एक सोबत पॉडकास्ट करू. तुम्ही आपल्याला स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि भेटूया प्रत्येकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.